हिंगोलीच्या DCC बँकेमध्ये शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मारामाऱ्या झाल्याची घटना घडलेली आहे। हा गोंधळ उडाल्यानंतर मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मी बँकेत आलोय। माझ्यासोबत महिला शेतकरी आहेत। बँकेमध्ये नेमकं व्हायले काय? सर सकाळपासून 1 ते 4 वाजेपर्यंत महिलांना उभं राहावं लागायला आणि कोणीतरी असे पुढारी लोक यायले तर त्यांच्या ते शिल्पा द्यायले तर आणि ते लोक बँकेतले लोक त्यांना पैसे द्यायले तर आमच्यासारख्या रांगेत उभं राहायला लावायले तर आजी किती 4 दिवस झाले बाबा, 4 दिवस झाले। होय पुढं आज झालंच नाही, उद्या काम होईल, परवा देईल। 4 दिवसापासून बँकेत आली? काय काम आहे? हा पैसे काढायला। कशाचे पैसे? पगारीचे बर निराधार। हा 4 दिवस झाले आम्ही निराधार 1000 रुपयासाठी मथारी हो. 4 चक्र मारावं लागले दादा। तुमचे कशाचे पैसे? माझे दुष्काळी आहे सर। पीक विम्याचे पैसे आले? कधी आलेत? बरेच दिवस झाले सर येऊन, 8-15 दिवस होऊन गेले। किती रुपये आलेत? 13,500 आहेत। 13,500 साठी किती तास थांबले? आज दिवसभर थांबले सर आणि शुक्रवारी पण दिवसभर थांबून गेले। हो, तुम्ही कशाचे पैसे काढायला आले? विम्याचे पीक विम्याचे? हा. किती दिवस तास झाले? आता 4 तास पाहिजेत। बरं, जेवण घेऊन पाणी गिनी काय पिलं? नाही तिथं पिऊन आलो, घरून आलो। जेवण करून आले का? हो, एंट्री द्या म्हणलं तर 5 वाजता देणार आहेत म्हणले तर आता म्हणतात नाही म्हणतात एंट्री। अगोदर 5 वाजता देतो म्हणले, आता आता नाही म्हणालेत। त्या मॅडम तिकडे गेल्या तर माणसाला वसवस करायल्यात। असं थोडंच राहते बायांना असं करायचं ड्युटी असल्या तरी। माझ्यासोबत अजून एक महिला शेतकरी आहे, आपण त्यांना विचारूयात। खरं तर बँकेमध्ये मोठा गोंधळ उडाला। शेतकरी रांगेमध्ये लागलेले होते, मात्र बाहेरून कोणीतरी स्लिप देत असल्याचं या ठिकाणी सांगत आहेत। तू केव्हापासून उभी रांगेत माय? नाही ना माझी हे ऐकू येत नाही, बहिरण म्हणून आलेली मी रांगेत 11 वाजल्यापासून आहे। कशाचे पैसे आले तुझे? त्या वावराचे आले तर दुष्काळी आली का? पीक विमा इमा आला। विमा आला? किती रुपये आले? ते काय ठाऊ किती आले पैसे केव्हा मिळणार आता? ते आहे तर उभे रांगाला। ही तुझ्या नावाने आले का? नाही देराच्या नावाने आले। बरं, ओके। ही आजी इथं बसलेली आहे, देराच्या नावाने पैसे आले, देर रांगेमध्ये आहे। PDCC बँकेतली CCTV यंत्रणा पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळं बँकेतील सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवरती आलेला आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ केलेला होता। शेतकऱ्यांना पकडून देखील पोलिसांनी नेलं। मात्र शेतकऱ्यांची बाजू काय ही साम TV ऐकून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। बोला। ते 11 वाजल्यापासून आम्ही रांगेला थांबलो, त्यानं पासबुक खाली टाकून दिलं। कोण पासबुक खाली फेकलं? साहेबनं पाहिलं नाही ते शिल्लक। कशाचे पैसे काढायला आले? हे याचे इम्याचे। हे बाई शिल्लक कुठं फेकलं? इथं दिसायला नाही इथं आहे, पण तिथं आता गोठलं। बरं, हां तुमचं पासबुक फेकून दिलं? नाही, खाली गोठलं आम्हाला। किती घंटे रांगेत होते? 11 वाजल्यापासून 4 घंटे रांगत किती पैसे काढायचे? आम्हाला 10,500 10,400। नाव काय तुमचं? प्रकाश ढाले, बासंबा। हा बासंब्याचा शेतकरी आहे। शेतकरी आपली शेतातली सगळी कामे सोडून बँकेमध्ये येत आहेत, मात्र बँकेतले जे कर्मचारी आहेत आणि काही एजंट आहेत ते चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत व्यवहार करत आहेत। 100 ते 200 रुपये घेऊन रांगेच्या व्यतिरिक्त असलेल्या नागरिकांना या ठिकाणी पैसे दिल्याचं आरोप या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि एकंदरीतच हिंगोलीच्या DCC बँकेवरती नेमकं कुणाचं नियंत्रण आहे आणि या सगळ्या बँक प्रशासनावरती कोण कार्यवाही करणार हा प्रश्न देखील आता पुढे आलेला आहे। शेतकऱ्यांचा हा जो आक्रोश आहे तो पुढे आलेला होता। बँक कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी जो राडा केला आहे त्या सगळ्या राड्यानंतर बँकेतल्या CCTV बंद असल्याचं पुढे आलेलं आहे। पोलिसांनी त्या शेतकऱ्यांवरती कार्यवाही सुरू केलेली आहे। मात्र शेतकऱ्यांची देखील बाजू समजून घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।